तर मतं फुटायला नको होती, झालं ते चांगलं झालं नाही असं विकास ठाकरेंनी म्हटलंय। प्रदेश काँग्रेसनं जबाबदारी दिली आहे, त्यांनी मतफुटीवर बोलावं असंही त्यांनी म्हटलंय। नागपूर शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरेंनी हे आव्हान दिलंय, ज्यांची मतं फुटली त्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे विकास ठाकरेंनी म्हटलंय। ज्यांनी उमेदवार ठरवले त्यांना जबाबदार धरणार का असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मतं फुटली त्याबाबत प्रदेशाध्यक्षांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। की ज्या पद्धतीनं निवडणूक झाली, आता खासदार फुटून झाले, आमदार फुटून झाले, नगरसेवकांना वाटलं असेल, परंतु ही आमच्यासाठी गंभीर बाब आहे। आम्ही याच्या चौकशीची मागणी करणार आहे। ज्या नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केलं असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही आकडा नाही। आता हा आकडा शक्य नाही, मी तर निकाल लागला तेव्हा इकडे आहे, परंतु जास्ती मतं ही ग्रामीण भागातलीच आहे। म्हणून मला वाटते की आमचे निरीक्षक नितीन राऊत साहेब यांच्याशी आता मी चर्चा करतो आणि पुढील रूपरेषा ठरवतो।